भारताच्या नकाशावरील त्या 22 किलोमीटरच्या चिकन नेकबद्दल तुम्ही ऐकलंच असेल, पण आज मी तुम्हाला एका वेगळ्या चिकन नेकबद्दल सांगणार आहे, ज्याचा धोका आज भारताला सर्वात जास्त आहे. पश्चिम बंगालचे तुम्ही 2 भाग करा. वरच्या भागात कूचबिहार, दार्जिलिंग, जलपाईगुडी यासारखे जिल्हे दिसतील, तर खालच्या भागात नॉर्थ 24 परगणा, दक्षिण 24 परगणा, पुरुलिया यासारखे जिल्हे दिसतील. पश्चिम बंगालच्या या दोन्ही भागांना जोडणारा एक महत्त्वाचा जिल्हा मालदा. हा मालदा पश्चिम बंगालसाठी चिकन नेक सारखं काम करतो. आणि या मालदामध्ये आज जे काही घडतंय त्यामुळे पश्चिम बंगालमध्ये लोकशाहीचा अंत होत चाललाय की काय असं वाटतंय. मालदा हा केवळ आता एक जिल्हा राहिलेला नाहीये, तर तो भारत विरोधी शक्तींचा केंद्र बनत चाललाय. 1 एप्रिल 2026 ती काळी रात्र. मालदाच्या कालियाचकमध्ये जे घडलं त्याने संपूर्ण देशाला हादरवून सोडले. निवडणूक आयोगाचे 7 न्यायिक अधिकारी, ज्यामध्ये 3 महिला देखील होत्या, त्यांना एका हिंसक जमावाने चक्क ओलीस ठेवलं. त्यांचा गुन्हा काय, तर SIR प्रक्रियेद्वारे ते बोगस मतदारांची आणि घुसखोरांची कागदपत्रे तपासत होते. 9 तास हे अधिकारी मृत्यूच्या छायेत होते. बाहेरून दगडफेक होत होती, घोषणा दिल्या जात होत्या. जेव्हा कायद्याच्या रक्षकांनाच जमाव ओलीस ठेवतो तेव्हा समजून जा तिथे संविधानाचं राज्य नाही, तर जंगलराज सुरू आहे. या भीषण हिंसाचाराचा सूत्रधार कोण, तर मोफक्खेरुल इस्लाम. मोफक्खेरुल इस्लाम हा वकील आहे आणि माजी AIMIMचा उमेदवार पण आहे. ज्या वेळेला कालियाचकच्या BDO ऑफिसच्या बाहेर गर्दी जमत होती, त्या गर्दीला चिथवण्याचं काम या मोफक्खेरुल इस्लामने केलं. माईकवरून हा मोफक्खेरुल इस्लाम जोरजोरात घोषणा देत होता, नारा हे तकबीर अल्लाहू अकबर. आणि या घोषणेमुळेच जमाव हा अधिक हिंसक झाला. जेव्हा प्रशासनाचा फास आवळला गेला तेव्हा हाच नेता बागडोगरा विमानतळावरून राज्याबाहेर पळून जायचा प्रयत्न करत होता, पण सुरक्षा यंत्रणांनी त्याला झडप घालून पकडलं. हे लोक केवळ राजकारण करत नाहीत, तर ते पद्धतशीरपणे भारताच्या अंतर्गत सुरक्षिततेला दगडाळ कसं पाडता येईल याचा विचार करतात. पण मालदामधलं तर हे फक्त एकच उदाहरण झालं. पश्चिम बंगालची परिस्थिती इतकी हाताबाहेर गेली आहे की आता केंद्रीय सुरक्षा दलांवरही हल्ले होत आहेत. मालदामध्ये तपासासाठी जाणाऱ्या CRPFच्या कॉन्वॉयवरती जमावाने हल्ला केला. दगडफेक आणि जाळपोळ करून जवानांना रोखण्याचा प्रयत्न केला. विचार करा, ज्या राज्याची पोलीस यंत्रणा मुखदर्शक बनते आणि केंद्रीय दलांना लक्ष केलं जातं, तिथे लोकशाही उरली आहे का? 7 न्यायिक अधिकाऱ्यांनंतर आता थेट लष्करी ताकदींना आव्हान देणाऱ्या या शक्ती आहेत तरी कोणत्या? केंद्रीय सुरक्षा दलांवरती हल्ला करून या शक्तींनी भारताच्या सार्वभौमत्वावरतीच हल्ला केलाय. कालियाचकमध्ये जे घडलं त्यानंतर नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी अर्थात NIA ही मैदानात उतरली. 24 अनुभवी अधिकाऱ्यांची टीम ही मालदा, मोथाबारी आणि कालियाचकच्या कानाकोपऱ्यातनं तपास करतात. हा तपास फक्त एका हिंसक जमावाचा नाहीये, तर त्यामागच्या टेरर नेटवर्कचा आहे. सीमेपलीकडनं येणारा पैसा, बनावट ओळखपत्र आणि स्थानिक नेत्यांकडनं मिळणारं अभय, या सगळ्याचं एक मोठं नेक्सस समोर आलंय. NIAच्या तपासातनं असे काही पुरावे समोर आलेत ज्याने हे स्पष्ट दिसतंय की पश्चिम बंगालमध्ये एका मोठ्या बंडाची तयारी सुरू होती. या सगळ्याच्या मागे सीमेपलीकडल्या शक्तींचाच हात आहे का, तर असंही नाही. कारण पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या उघड दहशतीचं राजकारण करतायत. केंद्रीय सुरक्षा दले आज आहेत, उद्या नाहीत, मग TMC तुम्हाला बघून घेईल, हे त्यांचं आत्ताचं ताजं स्टेटमेंट आहे. एखाद्या मुख्यमंत्र्यांच्या तोंडून ही अशी वाक्य येणं हे खरंच चिंताजनक आहे. केंद्रीय सुरक्षा दलं गेल्यानंतर आपल्याच जनतेला चिरडून टाकण्याची धमकी देणं हे कोणत्या लोकशाहीत बसतं? सत्तेसाठी त्या स्वतःच्या राज्याला एका मोठ्या विनाशाकडे ढकलत चालल्यात. ममता बॅनर्जी सत्तेसाठी इतक्या वेड्या झाल्यात की त्यांनी आपल्या जनतेला आवाहन केलं की उद्या दिल्लीचा माणूस बंगालमध्ये आला तर बंगाली माणसाने रस्त्यावरती उतरावं. ज्या वेळेला एका राज्याचा मुख्यमंत्री आपल्या जनतेला सांगतो की तुम्ही रस्त्यावर उतरा, त्यावेळेला समजून जा त्या मुख्यमंत्र्याची खुर्ची धोक्यात आहे. पण ममता बॅनर्जींना हे पक्क माहिती आहे की आपल्याला जर आपली खुर्ची वाचवायची असेल तर हिंसेसारखा दुसरा प्रबळ साधन नाही. कारण ज्या लेफ्ट सरकारला हरवून ममता बॅनर्जी या सत्तेवरती आल्या, त्या लेफ्ट सरकारने हिंसेच्याच माध्यमातून इतकी वर्ष पश्चिम बंगालमध्ये राज्य केलं. त्यामुळे ममता बॅनर्जी आता त्याच लेफ्टच्या फॉर्म्युलाचा वापर करतायत आणि पश्चिम बंगालमध्ये हिंसा घडवून आणतायत किंवा जनतेला चिथवायचं काम करतायत. बरं, हे फक्त ममता बॅनर्जीच नाही, तर TMCचे लोकल लेवलचे लीडर्ससुद्धा हेच काम करतायत. संदेश खालीसारखं उदाहरण आपल्यासमोर आहेच. किंवा बंगालच्या 2021च्या इलेक्शननंतर बंगालमध्ये किती मोठ्या प्रमाणात हिंसा झाली होती ते पण आपल्यासमोर आहे. ममता बॅनर्जींचा एक स्टेटमेंट तर अत्यंत घातक आहे. आधी बंगाल जळेल, मग बिहार जळेल, मग झारखंड जळेल आणि त्याची आग ही दिल्लीपर्यंत पोहोचेल. ममता बॅनर्जींचं हे विधान ही केवळ भीती नाही आहे, तर तो एक मोठा प्लॅन आहे. सत्तेसाठी त्या संपूर्ण भारताच्या अंतर्गत सुरक्षिततेशी खेळतायत. ज्या चिकन नेक भागातनं भारताचा संपर्क तुटू शकतो, तिथेच या देशविरोधी शक्तींना ममता बॅनर्जी या उघडपणे का मदत करतायत, हा प्रश्न खरंच विचार करण्यासारखा आहे. ममता बॅनर्जी ही आपली शेवटची निवडणूक लढवतात, कारण त्यांना माहिती आहे एकदा का मी ही लढाई हरले की यानंतर मी पुन्हा सत्तेमध्ये येत नाही. त्यामुळे बाय हुक और बाय क्रूक
त्यांना आपली खुर्ची ही टिकवायचीच आहे. आज जे मालदामध्ये घडतंय ते उद्या तुमच्या आमच्या शहरातही होऊ शकतात. एका विशिष्ट समुदायाच्या मतांसाठी 7 न्यायिक अधिकाऱ्यांना ओलीस ठेवलं जात आहे, तर विचार करा तुमच्या आमच्या सारख्यांसोबत काय होईल. ममता बॅनर्जींची सत्तेची भूक आणि कट्टरपंथीयांची साथ भारतासाठी सर्वात मोठा धोका बनली आहे. बंगाल पेटला तर त्याची झळ संपूर्ण देशाला बसेल. ही लढाई केवळ निवडणुकीसाठीची नाही, तर भारताच्या अखंडतेची पण आहे. वेळीच जागे व्हा, कारण हीच ती वेळ आहे शत्रूला ओळखण्याची. ममता बॅनर्जी जनतेला चिथावणारी ही विधानं करतायत, त्यामागे काय हेतू असू शकतो? हा सत्ता वाचवण्यासाठीचा खटाटोप आहे का काही वेगळी कारणं आहेत? हे मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. बेल आयकॉन दाबा, जेणेकरून नवीन व्हिडिओजचे अपडेट्स तुम्हाला येत राहतील.